पालघर जिल्ह्यातील गारगाव येथील दगडखाण प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावणीला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। पर्यावरणाचे नुकसान आणि स्थानिकांवरील संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला नसल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। डहाणूजवळील अरबी समुद्रात प्रस्तावित वाढवण बंदराच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक दगड गारगाव आणि खानिवडे येथील डोंगरांमधून उत्खनन करून आणले जाणार आहे। या दगड खाण प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत शिगाव खोताड येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती। मात्र प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि स्थानिक नागरिकांना होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सविस्तर अहवाल अभ्यासण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। तसेच जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचं नुकसान झालं असून सध्या भात लागवडीची कामे सुरू असल्यानं ही जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी स्थानिकांनी केली होती। गारगाव आणि खानिवडे परिसरातील विविध गट क्रमांकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सुनावणीत मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। मात्र प्रशासनानं विरोध असूनही जनसुनावणीची प्रक्रिया सुरू ठेवल्यानं नागरिक संतप्त झाले। जनसुनावणी जबरदस्तीनं रेटून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत अनेक नागरिकांनी सभागृहात प्रवेश करण्यास नकार दिला आणि सभा मंडपाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं। त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना जनसुनावणीत सहभागी होऊन आपल्या आक्षेप आणि सूचना लेखी अथवा तोंडी स्वरूपात नोंदवण्याचं आवाहन केलं। मात्र नागरिकांनी ही विनंती धुडकावून लावत आंदोलन सुरूच ठेवलं। आता या प्रकल्पाबाबत प्रशासन पुढे काय भूमिका घेणार आणि स्थानिकांच्या मागण्यांची दखल घेतली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पालघर।